हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांकडे 10 लाख कॅश कशी आली असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय। हार्वेस्टरवाल्यांकडून काही लेखी घेतलं का असा सवालही हाकेंनी केलाय। तर पैसे कुठून आले असं बोलणं म्हणजे शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवणं अशी टीका तृप्ती देसाईंनी केली आहे। सामान्य माणसाचा विषय असता तर आम्ही निश्चित सपोर्ट केला असता, पण तुम्ही 10 लाख रुपये त्या माणसाला देता कसे? एवढी कॅश तुमच्याकडे आली कुठून? कारण ज्यावेळी गुन्हा घडतो, हे जे हार्वेस्टर वाले लोक आहेत त्यांनी लिखापडी केली का? कुठं लेखी घेतलं का? कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी अप्रोच झाले का? असं जर काय असेल आणि एव्हिडन्स असतील तर आम्ही निश्चित यांच्या बाजूने उभं राहू। पण आपल्याला काहीतरी लाभ मिळणार आहे, या लाभापोटी जर हे काही कृत्य करत असतील तर आम्ही आरोपींचंही समर्थन करत नाही आहोत आणि यांच्या बाजूने उभं राहायला काहीतरी आपल्याकडे पाहिजे ना। हार्वेस्टिंगच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी फसवणूक झालेली आहे, तर त्या शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला, त्या शेतकऱ्यांकडून जे पैसे उकळण्यात आले, त्यांना जी आश्वासनं दिली गेली ती पूर्ण केली गेली नाहीत आणि वाल्मिक कराडचा जो आहे तो एक मोठा दबाव त्यांच्यावर होता। आणि आता अशा केसेस झाल्यानंतर मनमोकळेपणे ते शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरलेत, आवाज उठवतायत, त्यांची फसवणूक झालेली सांगतायत, तेव्हा त्यांच्याकडे कुठून पैशाची चौकशी करा म्हणजे अशा पद्धतीने सांगणं म्हणजे शेतकऱ्यांवर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण करणं आहे, शेतकऱ्यांनाच गुन्हेगार म्हणण्यासारखं।